सर, आज माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. माझा परफॉर्मन्स हा पहिल्या 4मध्ये होता, तरीसुद्धा मला मंत्रिपद मिळालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दीपकभाई केसरकर काय बोलले मी ऐकलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ते मला सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत आणि ते त्यांची भावना व्यक्त करत असताना त्याच्यावर आपण आपलं विद्वत्ता व्यक्त करणं हे मला योग्य वाटत नाही. आणि तुमच्यासारख्याने किती वाद लावायचा प्रयत्न केला तर माझ्यासारख्याकडनं ती तोंडातनं येणार नाही. दुसऱ्यात एनडीएची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. शिवसेनेकडून मंत्री प्रतापराव जाधव होते, शिंदेसाहेब गैरहजर होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचं कोणी उपस्थित नव्हतं. मला असं वाटतं की एनडीएची बैठक जी पार पडली त्याच्यामध्ये आमचे कॅबिनेट मंत्री उपस्थित होते, प्रतापराव जाधव शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून. उद्या स्वतः एकनाथ शिंदेसाहेब पंतप्रधान महोदयांची भेट घेत आहे, तुम्हीच सगळे दाखवत आहेत. त्याच्यामुळे नाराजी असण्याचा काय प्रश्न आहे. मुद्दा नाराजीचा तुमच्याकडे कसा पोचतो हे आता तुम्हाला माहिती आणि जे कोण तुम्हाला सांगतात त्यांनाच माहिती. पण तुझं नाराज असतं उद्या पंतप्रधान महोदयांना पण भेटले नसते. आमचे शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव देखील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहिले नसते. आमचं सरकारमधलं नेतृत्व हे प्रतापराव जाधव करतायत. ते मंत्री आहेत, त्यांच्याकडे स्वतंत्र कारभार आहे. त्याच्यामुळे ते शिवसेनेच्या वतीनं जाणं म्हणजे शिवसेना गेल्यासारखी आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची अनुपस्थिती होती. अजितदादांचा नंबर देतो, त्यांना फोन लावून विचारा. राष्ट्रवादीचं मी कसं सांगू. दुसरीकडे पालकमंत्री पदाबाबत अजूनही सस्पेन्स आहे. साधारणतः कधीपर्यंत तो मुद्दामच ठेवलेला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग सारखी पाहिजे म्हणून तो पालकमंत्र्यांचा सस्पेन्स ठेवलेला आहे. तो काही कालावधीमध्ये पूर्ण होईल, कुठेही वाद नाही. 100% पालकमंत्र्यांचं वाटप पूर्ण झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसानंतर याचे कुठच्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री हे जाहीर होईल.